गोष्ट चौथी. सर्वात दुष्ट कोण? का माझ्या मागे लागलायस विक्रम? आणखी किती वेळा मला असं पकडून आणशील? राजा विक्रमादित्यने पुन्हा वेताळाला पकडून आणले होते आणि आपल्या खांद्यावर टाकून जेव्हा तो चालायला लागला तेव्हा वेताळने हा प्रश्न विचारला होता. पण यावर विक्रमादित्य काहीच बोलला नाही. तेव्हा वेताळ त्याला म्हणाला, असाच मौन रहा विक्रम. एक शब्दही बोलू नकोस, कारण मी तुला आणखी एक गोष्ट सांगणार आहे. इतका लांब कंटाळवाणा रस्ता, त्यात तुझ्या खांद्यावर माझे वजन, म्हणून जरा वेळ काढण्यासाठी मी तुला गोष्ट सांगतोय. तेव्हा मध्ये काहीही न बोलता ऐक. जर तू बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर निघून जाईन. तर जगात पाटलीपुत्र नावाचं खूप प्रसिद्ध नगर आहे. वेताळाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. प्राचीन काळी तिथे विक्रम केसरी नावाचा राजा होता. खूप वैभवशाली असा तो राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याच्या खजिन्यामध्ये वेगवेगळे खजिने आणि मौल्यवान वस्तू होत्या. त्याच्या मौल्यवान वस्तूंमध्ये एक पोपट पण होता. तो काही साधारण पोपट नव्हता. तो पोपट सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होता. खूप ज्ञानी होता, हुशार होता आणि त्या बुद्धिमान पोपटाचं नाव होतं विदग्ध चुडामरीन. कळलं? विदग्ध चुडामरीन. याच पोपटाच्या सल्ल्याने राजाने मगधची राजकन्या चंद्रप्रभाबरोबर लग्न केले. तिच्याकडे सुद्धा सोमिका नावाची एक मैना होती. ती सुद्धा पोपटा इतकीच हुशार होती. दोन्ही एकमेकांच्या तोडीस तोड होते. एक दिवस पोपट मैनेला म्हणाला, विटूविट विटूविट विटूविट, तू माझीच का होत नाहीस? आपण एका पिंजऱ्यात राहू, एकत्र जेवण करू, एकाच शय्येवर बसू आणि झोपू. एकत्रच राहू ना? यावर मैना म्हणाली, मला बाई पुरुषांची संगत नको. त्यांचा संसर्ग सुद्धा नकोय मला, कारण पुरुष ना दुष्ट असतात, कृतघ्न असतात. हे ऐकून पोपटाला फार वाईट वाटले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. तो दुःखी स्वरात म्हणाला, मैने, तुझे म्हणणे चुकीचे आहे. दुष्ट तर स्त्रिया असतात. स्त्रिया फक्त दुष्ट नव्हे तर क्रूर हृदयाच्या देखील असतात. आणि यावरून ते दोघं मोठमोठ्याने भांडायला लागले. भांडता भांडता पोपट तिला म्हणाला, विटूविट विटूविट विटूविट, जर तुझे म्हणणे चुकीचे निघाले तर तुला माझ्याशी लग्न करावे लागेल. आणि जर मी चुकीचा निघालो तर मी आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहीन. ठीक आहे, मलाही मान्य आहे. त्यांच्यात पैज लागली आणि न्याय निवाडा करण्यासाठी ते दोघं राजपुत्राकडे गेले. राजपुत्र त्या दोघांना घेऊन त्याच्या वडिलांच्या न्यायालयात गेला. तिथे त्याच्या हातात त्याने राजदंड घेतला. राजदंड हातात असताना घेतला गेलेला निर्णय हा अंतिम असणार होता. बाकीच्या मंत्र्यांनीही आसन ग्रहण केले आणि राजपुत्राने मैनेला विचारले, मैने सोमिका, तू मला आधी सांग की पुरुष कसे काय कृतघ्न असतात? तुला का असे वाटते? विटूविट विटूविट विटूविट, पुरुषांचा दुष्टपणा सिद्ध करण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगते. या गोष्टीचा धक्कादायक शेवट ऐकून तुम्हाला समजेल की पुरुष किती दुष्ट असतात. असं म्हणत मैनाने तिची गोष्ट सांगायला सुरुवात केली. कामांदिका नावाच्या नगरीत अर्थदत्त नावाचा श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला धनदत्त नावाचा एक मुलगा होता. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर धनदत्त त्याच्या वडिलांचा सगळा पैसा उधळू लागला. तो वाईट संगतीला लागला. त्याच्या काही धूर्त मित्रांनी त्याला जुगारासारख्या वाईट व्यसनाला लावले आणि एक वेळ अशी आली की त्याने त्याच्या वडिलांचा सर्व पैसा जुगार आणि वाईट व्यसनात वाया घालवला.
त्याच्याकडे अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. त्याच्या या कृत्यामुळे त्याला स्वतःबद्दल लाज वाटू लागली. म्हणून तो त्याचं घर नगर सोडून विदेश भ्रमण करण्यासाठी दूर निघून गेला. असाच एक दिवस चालता चालता तो चंदनपूर नावाच्या गावात पोहोचला. तिथे काही दिवस तो कामाच्या शोधात फिरत राहिला. त्या गावात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने त्याला त्याचं कुळ, नाव, गाव वगैरे विचारलं. तेव्हा धनदत्तने त्याला त्याच्या वडिलांबद्दल सांगितले. तेव्हा त्या व्यापाराला समजलं की धनदत्त उच्चभ्रू व्यापारी आहे आणि चांगल्या घरातला आहे. म्हणून त्याने धनदत्तला त्याच्या घरात कामासाठी ठेवून घेतलं. काही महिने तो तिथे प्रामाणिकपणे काम करत राहिला. धनदत्तच्या एकूण वर्तनामुळे तो व्यापारी त्याच्यावर इतका खुश झाला की त्याने त्याच्या रत्नावती नावाच्या मुलीचा विवाह त्याच्याशी करून दिला आणि त्याची बरीचशी संपत्ती धनदत्तला देऊन टाकली. आणि तेव्हापासून धनदत्त त्याच घरात घरजावई म्हणून राहू लागला. काही महिन्यांनंतर सुख, धनसंपत्ती आणि चांगल्या दिवसांमुळे धनदत्त त्याचा भूतकाळ विसरला. भूतकाळात झालेली त्याची दुर्गती विसरला. हातात पैसा खेळायला लागल्यापासून तो परत वाईट व्यसनात फसला. पुन्हा त्याच्या घरी जाण्याची त्याला तीव्र ओढ लागली. त्याचे जुने मित्र, जुगार खेळण्याची त्याची जागा याची त्याला तीव्र आठवण येऊ लागली. रत्नावती घरातली एकुलती एक मुलगी असल्याने तिने धनदत्तला जाण्यास नकार दिला व तिथेच घरजावई म्हणून कायमची राहण्याची विनंती केली. पण धनदत्तने रत्नावतीच्या आईवडिलांना हर तऱ्हेने समजावले आणि शेवटी त्यांची मंजुरी मिळवलीच. दुसऱ्याच दिवशी तो रत्नावतीला त्याच्याबरोबर घेऊन त्याच्या गावी जायला निघाला. पण रत्नावतीच्या वडिलांनी त्यांच्याबरोबर मुलीच्या देखभालासाठी त्यांच्या एका विश्वासू दासीला सुद्धा पाठवले. मजल दर मजल करत ते जंगलात जाऊन पोहोचले. तेव्हा धनदत्तने डाकूंची भीती दाखवून त्याच्या पत्नीच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले आणि स्वतःजवळ ठेवले. आणि जसे सर्व दागिने त्याच्या ताब्यात आले तसं त्याने त्याच्या पत्नीला आणि तिच्या दासीला खंदकात ढकलून दिले. ती दासी खंदकात पडल्या पडल्या डोक्याला मार लागून मरण पावली. पण त्याची पत्नी रत्नावती झाडांच्या आणि वेलींच्या सहाय्याने लटकून राहिली होती. त्याच झाडाखाली तिची दासी रक्ताच्या थारोळ्यात डोळे सताड उघडे ठेवून पडलेली होती. तिला स्वतःची अशी अवस्था करून घ्यायची नव्हती, म्हणून सर्व ताकद आणि धीर एकवटून शेवटी ती वेलींच्या सहाय्याने त्या खंदकाच्या बाहेर पडली आणि घराचा रस्ता शोधत शोधत घरी पोहोचली. रत्नावती अशा वाईट अवस्थेत परत आल्याचे बघून तिच्या आईवडिलांना धक्का बसला. मुली काय झाले तुला? अशी अचानक आणि या अवस्थेत परत का आलीस? सर्व ठीक आहे ना? आणि जावई बापू कुठे आहेत? अगं काहीतरी बोल, अशी गप्प का? काय झाले ते तर सांग ना. तेव्हा ती रडत रडत म्हणाली, आम्ही जंगलात असताना डाकूंनी आमच्यावर हल्ला केला आणि माझ्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले आणि माझ्या पतीला सुद्धा त्यांच्याबरोबर बांधून घेऊन गेले. नंतर मला आणि आपल्या दासीला त्यांनी खंदकात फेकून दिले. दासी तर मेली, पण परमेश्वराच्या कृपेने मी वाचले. मी खंदकात बराच वेळ मदतीसाठी ओरडत राहिले. तेव्हा एका वाटसरूने मला मदत केली, मला बाहेर काढले आणि मी रस्ता विचारत विचारत घरी इथपर्यंत आले. रत्नावतीने खरे काय झाले ते सांगितले नाही. इकडे धनदत्त त्याच्या घरी पोहोचला आणि काही दिवसातच तो त्याच्या बायकोचे सर्व दागिने जुगारामध्ये हरून बसला. जेव्हा तो परत पहिल्यासारखा कंगाल झाला तेव्हा त्याने विचार केला, मी सासऱ्याच्या घरी जाऊन काही धन घेऊन येतो. त्यांनी रत्नावतीबद्दल काही विचारले तर सांगेन की रत्नावती घरी सुखरूप आणि आनंदाने राहते. आणि तो सासरी जायला निघाला. जेव्हा तो रत्नावतीच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याला घराच्या छतावर त्याची पत्नी रत्नावती उभी असलेली दिसली. तिला बघताच भीतीची एक लाट त्याच्या शरीरातून वाहत गेली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्याने तर तिला खंदकात ढकलून दिलं होतं. तो ह्या विचारात असतानाच त्याची आणि रत्नावतीची नजरानजर झाली. तशी रत्नावती खाली धावत आली आणि तिने धनदत्तला समजावून सांगितले की ती कसं खोटं बोलली आणि घरच्यांना सत्य न सांगता डाकूने कसा हल्ला केला ते सांगितले. हे ऐकून धनदत्त पुन्हा एकदा बेफिकीर झाला.
तो ताठ मानेने घरात शिरला. त्याला पुन्हा बघताच रत्नावतीचे आई वडील खुश झाले. त्यांनी त्यांचा जावई बहादुरीने डाकूंच्या तावडीतून सुटून आला म्हणून चांगली जंगी मेजवानी दिली. धनदत्तने सुद्धा तेच सत्य मानून सर्वांना त्याच्या बहादुरीचे काल्पनिक किस्से सांगितले. आणि त्यानंतर धनदत्त पुन्हा त्याच्या सासऱ्याच्या घरी त्याच्या पत्नीबरोबर आनंदाने मौज मजा करत राहू लागला. इतकी गोष्ट सांगून मैना काही क्षण शांत बसली आणि तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली. आणि एके रात्री त्या दुष्ट धनदत्तने जे केले ते मला सांगायची अजिबात इच्छा नाहीये, पण मला सत्य सांगावेच लागेल. त्या रात्री त्याच्या शेजारी झोपलेल्या त्याच्या पत्नीची त्याने हत्या केली आणि तिच्या अंगावरचे सर्व दागिने घेऊन पुन्हा जुगार खेळायला पळून गेला. आणि मैनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तिची गोष्ट संपवली. यावर राजपुत्राने पोपटाला सांगितले. मैनेने तिची बाजू मांडली आहे. यावर तुला काही सांगायचं असेल तर सांग. यावर पोपट म्हणाला, मलाही स्त्रिया किती दुष्ट असतात त्याविषयी एक गोष्ट सांगायची आहे. आणि पोपटाने देखील त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. हर्षवर्ती नावाच्या नगरीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला वासुदत्ता नावाची खूप सुंदर मुलगी होती. व्यापाऱ्याचे त्याच्या एकुलत्या एक मुलीवर त्याच्या प्राणापेक्षा अधिक प्रेम होते. जशी ती तारुण्यात आली तेव्हा त्याने तिचा विवाह खूप सज्जन असलेल्या समुद्रदत्त नावाच्या तरुणाबरोबर लावून दिला. तोही वासुदत्ता इतकाच सुंदर होता. त्याला इतर तरुणी आणि स्त्रिया अशा नजरेने बघायच्या जणू चकोर पक्षी चंद्राला बघतो आहे. बऱ्याच स्त्रिया त्याच्या आसपास उगाच घुटमळायच्या, पण समुद्रदत्त त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचा, कारण त्याचे प्रेम फक्त त्याच्या पत्नीवर वासुदत्तावर होते. तिच्या व्यतिरिक्त अन्य स्त्रीचा साधा विचारही त्याला मान्य नव्हता. त्याला वासुदत्ताबरोबर प्रामाणिक राहायचे होते आणि तो तिच्याशी प्रामाणिक होता सुद्धा. त्यामुळे ते दोघेही खुश होते. समुद्रदत्त तिच्या सर्व इच्छा पूर्ण करून तिला नेहमी सुखी ठेवायचा. लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी समुद्रदत्तला कामानिमित्त परदेशात जावे लागले. म्हणून वासुदत्ता काही दिवसांसाठी तिच्या वडिलांच्या घरी आली. घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी तिने तिच्या घराच्या शेजारी एका सुंदर पुरुषाला बघितले. त्या सुंदर पुरुषाला बघून ती चंचल स्त्री कामातूर झाली. तेव्हा तिने तिच्या विश्वासू मैत्रिणीला बोलावून त्या परपुरुषाला बोलावणे पाठवले. आणि त्याच रात्री तो परपुरुष गुपचूप तिच्या घरी आला आणि त्या दोघांमध्ये प्रणय झाला. वासुदत्ताला या साहसाची चटक लागली. त्यामुळे त्या रात्रीनंतर देखील ती त्या परपुरुषाला अनेक वेळा लपून छपून भेटू लागली. ही गोष्ट फक्त तिच्या खास मैत्रिणीशिवाय इतर कोणाला समजली देखील नाही. काही दिवसांनंतर समुद्रदत्तचे काम झाल्यामुळे तो तिला घ्यायला आला, पण सासऱ्याने त्याला काही दिवस राहण्याचा आग्रह केला आणि त्यानेही लगेच होकार दिला. तेव्हा सासऱ्याने खुश होऊन तो दिवस जणू सण असल्यासारखा साजरा केला. तो संपूर्ण दिवस उत्साहात आणि मेजवानीत गेला. जेव्हा रात्र झाली तेव्हा समुद्रदत्तने वासुदत्तला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने झोप येत असल्याचे कारण सांगून त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे प्रवासाने आणि दिवसभराच्या थकव्याने समुद्रदत्त लवकर झोपून गेला. पण वासुदत्ता अजूनही तिच्या प्रेमिकाच्या विचारात जागीच होती. तेव्हा तिचे लक्ष नसताना अचानक एक चोर त्यांच्या शयनकक्षात घुसला. जेव्हा चोराला समजले की वासुदत्ता अजूनही जागी आहे तेव्हा तो अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसला. पण ती काही झोपली नाही. ती तिच्या प्रेमिकाला भेटण्यासाठी आतुर झाली होती. ते रात्री नेहमी जिथे भेटत तिथे जाण्याचे तिने ठरवले. ती गुपचूप उठली आणि ती सजून धजून भरपूर दागिने घालून घराबाहेर पडली. कोपऱ्यात बसलेला चोर खुश झाला की ही बया आयतीच इतके दागिने घालून घराबाहेर जाते. त्याला आश्चर्य वाटले आणि तो स्वतःशीच म्हणाला, मी हे दागिने चोरायला इथे आलो होतो, पण हे दागिने ही स्त्री घालून चाललीये. तेव्हा मी इथे थांबून काय करू? मीही तिच्या मागोमाग जातो. सुनसान रस्त्यावर मी हिच्यावर हल्ला करून
सर्व दागिने चोरून घेईन. त्याने स्वतःशीच विचार केला आणि तो हळूच दबक्या पावलांनी तिच्या मागे निघाला. बाहेर सगळीकडे काळोख पसरलेला होता. जो काही चंद्र चांदण्यांचा प्रकाश होता त्यात ती चालत होती व तिच्या मागे तो चोर. थोडंच अंतर चालल्यावर चोराला दिसलं की वासुदत्ता एका उद्यानात जाते आहे. त्या उद्यानात तिला तिचा प्रियकर भेटत असे. जशी ती त्या उद्यानात गेली तशी ती तिच्या प्रियकराला शोधू लागली. त्याला दबक्या आवाजात हाका मारू लागली, पण तिला कोणीच दिसलं नाही. तिच्या प्रियकराला शोधता शोधता अचानक तिची नजर तिच्या शेजारी असलेल्या एका झाडावर पडली. समोरचे भयानक दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. भीतीची थंडगार लाट तिच्या शरीरातून पसरली. त्या थंडीतही तिचे संपूर्ण शरीर घामाने निथळले, कारण तिच्या शेजारच्या झाडावर तिच्या प्रियकराचे प्रेत लटकत होते. तिचा प्रियकर झाडावर मृत अवस्थेत उलटा लटकत होता. तिच्या प्रियकराची अशी अवस्था बघून ती सुन्न झाली आणि ती भीतीने रडायला लागली. अरे देवा, हे काय झाले? आणि ती आणखी मोठ्याने रडायला लागली. काही क्षणानंतर जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिने तिच्या प्रियकराचे प्रेत झाडावरून खाली उतरवले आणि त्याच्या प्रेताला फुलांनी सजवायला लागली. पण तिला हे माहीत नव्हते की एव्हाना त्या प्रेतावर एका वाईट आत्म्याने कब्जा केलाय. प्रीती आणि शोकामुळे तिचे हृदय विवेकशून्य झाले होते. तिने त्या प्रेताला घट्ट मिठी मारली. तिने तिच्या प्रियकराचे डोके तिच्या मांडीवर ठेवले, त्याला कुरवाळू लागली आणि जसे ती तिच्या प्रियकराच्या प्रेताचे चुंबन घ्यायला वाकली तेव्हा त्या प्रेताने अचानक डोळे उघडले आणि ते प्रेत मोठमोठ्याने हसायला लागले आणि अचानक त्या प्रेताने वासुदत्ताचे नाक त्याच्या दाताने चावले आणि दाताने तिच्या नाकाच्या शेंड्याचा लचका तोडला. तिचे अर्धे अधिक नाक तोडून टाकले. वासुदत्ता वेदनेने कळवळून उठून उभी राहिली. वेदनेचा प्रचंड डोंब तिच्या उरलेल्या नाकात आणि डोक्यात उसळला. तिच्या नाकातून रक्ताची धार वाहू लागली. झालेल्या प्रकाराने ती इतकी घाबरली की तिथून सुसाट धावत सुटली. हा सर्व प्रकार चोर लपून बघत होता. हा सर्व प्रकार बघून चोराच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की आता ती पुढे काय करेल. आधीच ती नवऱ्याचा विश्वासघात करून इथे आलीये आणि आता तिचे नाकही कापले गेले होते. आता तिचे पुढे काय होईल, ती ही परिस्थिती कशी हाताळेल हे जाणून घेण्यासाठी चोरसुद्धा तिच्या मागे मागे तिच्या घराच्या दिशेने निघाला. वासुदत्ता जेव्हा घरी तिच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिचा नवरा शांतपणे झोपला होता. तिच्या नवऱ्याला बघून तिने काही क्षण विचार केला आणि अचानक ओरडायला लागली. वाचवा! कोणीतरी वाचवा! माझ्या दुष्ट नवऱ्याने माझे नाक कापले! हाय हाय! कोणीतरी वाचवा! या दुष्टापासून कोणीतरी वाचवा! ती मोठ्याने रडायला लागली, ओरडायला लागली आणि तिने तिच्या घरच्यांना ओरडून ओरडून जमा केले. आजूबाजूची काही लोकही जमली. जेव्हा ते तिच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी बघितले की वासुदत्ताचे नाक कापलेले होते आणि तिचा चेहरा रक्ताने माखला होता. तिच्या अर्ध्या नाकातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. तिच्या आईवडिलांना बघताच ती आईच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, हाय आई, या दुष्टाने माझे नाक कापले. मला माहीत नव्हतं की हा इतका अत्याचारी असेल म्हणून. हे ऐकून तिच्या संतप्त झालेल्या वडिलांनी त्याच्या जावयाला दोरीने बांधून ठेवले. समुद्रदत्तने खूप सांगायचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे ऐकून घेतले नाही, कारण वासुदत्ताने तिचे रडण्याचे नाटक चालूच ठेवले होते. ते सर्व पहाटे पहाटे राजाच्या दरबारात गेले. वासुदत्ताने आणि तिच्या आई वडिलांनी राजाला सांगितले की तिच्या नवऱ्याने तिचे नाक कापले म्हणून. तेव्हा राजाने त्याला दोषी मानून त्वरित फाशी देण्याची शिक्षा फरमावली. जेव्हा त्याला तशाच बांधलेल्या अवस्थेत वधस्थळाकडे नेण्यात आले तेव्हा रात्रीचा आलेला तो चोर तिथे आला आणि सेवकांना म्हणाला, हा हा निर्दोष आहे. निर्दोषाला फाशी देऊन पापाचे भागीदार बनू नका. मला तुमच्या राजाकडे घेऊन चला, मी त्यांना सत्य सांगेन. तेव्हा ते सर्व पुन्हा राजाकडे गेले. तेव्हा चोराने अभयदान मागून राजाला त्याने जे काही बघितले ते सर्व सांगितले आणि शेवटी तो म्हणाला, महाराज,
जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः सत्य तपासून बघा. उद्यानामध्ये जे प्रेत पडलेले आहे त्याच्या तोंडात अजूनही हिचे अर्धे नाक असेल. तेव्हा राजाने त्याच्या सैनिकांना उद्यानात पाठवून सत्यता तपासायला सांगितली आणि चोराचे म्हणणे खरे निघाले. वासुदत्ता राजाबरोबर खोटं बोलली आणि तिने हे सर्व सोंग रचले यासाठी राजाने शिक्षा म्हणून तिचे दोन्ही कान कापून टाकले आणि तिला राज्याच्या बाहेर हाकलून दिले आणि तिच्या आईवडिलांची सर्व संपत्ती जप्त करून घेतली. राजाने चोरावर प्रसन्न होऊन त्याला त्याच्या नगरचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. इतके बोलून पोपटाने त्याची गोष्ट संपवली आणि राजपुत्राला उद्देशून म्हणाला, बघितलं तुम्ही स्त्रिया किती दुष्ट आणि ढोंगी असतात ते. आणि तो पोपट बोलत असताना अचानक त्याच्या अंगातून प्रकाश निघू लागला आणि त्याचे रूपांतर एक चित्ररथ नावाच्या गंधर्वात झाले आणि तो दिव्य शरीर धारण करून स्वर्गात निघून गेला. आणि लगेच इकडे मैनेवर जो श्राप होता तोही संपला. तिच्याही शरीरातून सोनेरी प्रकाश बाहेर निघू लागला आणि तिचे तिलोत्तमा नावाच्या अप्सरेत रूपांतर झाले आणि तीही दिव्य शरीर धारण करून स्वर्गात निघून गेली. इंद्राच्या शापामुळे त्या दोघांना पशूचा जन्म मिळाला होता, पण आता ती दोघं अचानक शापमुक्त झाली होती. इथे वेताळाने गोष्ट संपवून राजा विक्रमादित्यला विचारले, राजा विक्रम, पोपट आणि मैनेने तर आपले पक्ष मांडले आणि त्यामुळे त्यांच्यावरचा जो श्राप होता तोही दूर झाला. पण आता तू मला सांग, कोण सर्वात दुष्ट आणि निंद्य आहे, स्त्रिया का पुरुष? जर तुला उत्तर माहीत असूनही तू सांगितले नाहीस तर तुझ्या मस्तकाची 100 शकले उडवीन. त्यावर पुन्हा एकदा नाईलाजाने राजा विक्रमादित्य वेताळाला म्हणाला, स्त्री आणि पुरुष दोघेही दुष्टासारखे वागू शकतात, पण या कथेनुसार तर स्त्रियाच दुष्ट असतात असे दिसते. हे उत्तर ऐकून वेताळ काहीही न बोलता नेहमीप्रमाणे हवेत उडून त्याच्या झाडाच्या दिशेने निघाला आणि त्याच्या मागोमाग राजा विक्रमादित्य सुद्धा, पुन्हा त्याला पकडण्यासाठी.